महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांसाठी शासनाचा मोठा निर्णय. कुटुंबातील व सहधारकांच्या शेतजमीन वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ. महसूल व वन विभागाने 23 जून 2025 रोजी जारी केले अधिकृत राजपत्र. महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणी किंवा सहधारकांमधील आपापसातील वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क आता पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. या संदर्भात महसूल व वन विभागाने 23 जून 2025 रोजी अधिकृत राजपत्र जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून कौटुंबिक शेतजमिनीच्या वाटणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिसूचनेतील मुख्य तरतुदी व नियम. नंबर 1. कलम 85 अंतर्गत पूर्ण शुल्क माफी. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अन्वये सहधारकांनी निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सलेखावर, दस्तऐवजावर आणि एकाच कुटुंबातील सदस्यामध्ये निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सलेखावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. शुल्क पूर्णपणे शून्य राहील. नंबर 2. नोंदणी अधिनियम 1908 मध्ये सुधारणा. शासनाने नोंदणी अधिनियम 1908च्या कलम 78 अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून नोंदणी शुल्काच्या तक्त्यात नोंद 73 ही नवीन नोंद समाविष्ट केली आहे. नंबर 3. मागील शुल्काचा परतावा मिळणार नाही. ही अधिसूचना 23 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या प्रसिद्धीच्या तारखेपूर्वी ज्या पक्षकारांनी किंवा शेतकऱ्यांनी आधीच नोंदणी शुल्क भरलेली असेल त्यांना त्या भरलेल्या शुल्काचा कोणताही परतावा, रिफंड दिला जाणार नाही. नंबर 4. केवळ शेतजमीन वाटणीसाठीच लागू. या अधिसूचनेखालील नोंदणी शुल्कातील कपातीचा किंवा माफीचा लाभ हा केवळ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अन्वये केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या दस्तांनाच लागू राहील. इतर मालमत्ता किंवा खरेदी विक्री व्यवहारांसाठी हा नियम लागू असणार नाही. शेतकऱ्यांना होणारे प्रत्यक्ष फायदे. आर्थिक बचत. शेतजमीन आपापसात वाटून घेताना शेतकऱ्यांना भरावा लागणारा हजारो रुपयाचा नोंदणी शुल्काचा भुर्दंड आता पूर्णपणे बंद होईल. कौटुंबिक वाद मिटणार. नोंदणी शुल्काचा खर्च जास्त असल्याने अनेक कुटुंबे जमिनीची अधिकृत कायदेशीर वाटणीपत्र करत नसत, ज्यामुळे भविष्यात वाद निर्माण होत असत. आता शुल्क माफ झाल्याने कायदेशीर वाटणीपत्र करणे सोपे होईल. स्वतंत्र 7/12 उतारा व सरकारी योजना. वाटणीपत्र अधिकृत नोंदवले गेल्यावर प्रत्येक भावाच्या सदस्याच्या नावे स्वतंत्र 7/12 उतारा तयार होईल. यामुळे PM किसान योजना, पीक कर्ज, पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती भरपाईचा लाभ विनाअडचण मिळेल. हे राजपत्र महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने महसूल व वन विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी जारी केले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.